अजित पवार गटाची देवगिरीवर बैठक बोलावलेली होती आणि काही निवडक नेत्यांसोबत सकाळी बैठक झाली. तर आता संध्याकाळी ट्रायडंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची आणि आमदारांची अशी सगळ्याच जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांची बैठक बोलावली. तर अजित पवारांसोबत आलेले जे 40 आमदार आहेत त्यातले काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत का? आणि जे आता जे खासदार निवडून आलेत अजित तटकरे, तर त्यांना आता एनडीएमध्ये एखादं काही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे का? अ, ही गोष्ट खरी आहे की आज सकाळी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शासकीय बंगला आहे या ठिकाणी अजित पवार गटाचे सर्व कॅबिनेट मंत्री, त्याशिवाय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर यांच्यासह काही निवडक नेत्यांची बैठक झाली. ही बैठक आज बोलवण्याचं कारण हे होतं की लोकसभेचा निकाल लागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जे 4 उमेदवार दिले होते त्यापैकी केवळ सुनील तटकरे हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे लोकसभेतील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पहिलं या सर्व नेत्यांकडून अजित पवार यांनी माहिती घेतली आहे. आणि आज संध्याकाळी जी ट्रायडंटमध्ये आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार आणि त्यांचे जे नेते आहेत यांची बैठक बोलवलेली आहे. ही बैठक बोलवण्याचं कारणच हे आहे की पुढील काही दिवसांमध्ये राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. तसंच ज्या काही वावड्या उठलेल्या आहेत, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की शरद पवार यांनी 10 जागा लढवल्या. 10 जागांपैकी 8 जागा त्यांच्या निवडून आल्या. त्या 2 जागा ज्या आहेत त्यामध्ये नगरचे लंके, निलेश लंके आणि त्यांची बीडचे बजरंग सोनावणे हे दोघे जण अजित पवार गटामध्ये होते. लोकसभेच्या तोंडावरती ते शरद पवार गटामध्ये गेले आणि ते खासदार झाले. त्यामुळे शरद पवार यांचं नाणं अजूनही खणखणीत आहे. शरद पवार यांचाच आवाज महाराष्ट्रात चालतो. हा एक कुठेतरी मेसेज देण्यामध्ये शरद पवार यशस्वी झालेले आहेत. आणि 2 दिवसापूर्वीच रोहित पवार, सुप्रिया सुळे असतील यांनी सांगितलं की काही आमदार जे गेले होते, काही लोक अनिच्छेने गेले होते, काही लोकांना धाक दफडशा दाखवून अजित पवार स्वतःसोबत घेऊन गेले होते. त्यामुळे त्यातील काही जण परत आपल्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे मला वाटतं की ही सगळं हे सांगतेवेळी कसं आहे की अजित पवार सर्वात जर आता एकदम बॅड पॅच मध्ये कुठला पक्ष असेल आणि कुठला नेता असेल तो बॅड पॅच मधला पक्ष म्हणजे एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि दुसरा जर म्हणाल तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस. आपल्याला माहित आहे की काल देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आज जी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये स्वाभाविक आहे की अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे सगळेजण या पक्षाची जी काय खराब कामगिरी झाली त्याला कारण काय आहेत, काय एक्झॅक्टली झालं पाहिजे याबाबतीत कारणमीमांसा करतील. मात्र खरं आहे की अजित पवार गटातील काही आमदार हे पुन्हा स्वग्रही जाण्याच्या फक्त ते आता वेळ बघतायत. म्हणजे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर, कारण हे शेवटचं अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशन या सरकारचं. त्यानंतर ऑक्टोबरच्या साधारण 22 ते 25 तारखेच्या दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे की काय भूमिका घेत आहेत अजित पवार. कारण ज्या पद्धतीने जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली त्या पद्धतीने अजित पवार जबाबदारी घेतील का या पराभवाची. कारण मागील निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे 2019च्या निवडणुकीमध्ये मावळमधून त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीमध्ये त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांच्याच बहिणीने म्हणजे सुप्रिया सुळे यांनी धूळ चारलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की कौटुंबिक त्यांच्यावरती प्रेशर आहेच आणि पक्षांतर्गत सुद्धा प्रेशर असणार की कारण अजितदादा हे मोकळे ढाकळे नेते ओळखले जातात. ते असे तो लपून कुठे फिरत नाही किंवा जबाबदारी घ्यायला कसरत नाही. मात्र काल देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेतल्यामुळे आज अजित पवार काय निर्णय घेतात त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ओके सर, थँक्यू.